बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अंतर्गत RTE 25% प्रवेश प्रक्रिया सन 2026-27 साठी सोडतद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्र पडताळणी व प्रवेश निश्चितीकरिता देण्यात आलेली मुदत आता वाढवण्यात आलेली आहे। यापूर्वी ही मुदत 20 एप्रिल 2026 पर्यंत होती, मात्र पालकांच्या सोयीचा विचार करून ती 21 एप्रिल 2026 ते 30 एप्रिल 2026 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे। या कालावधीत संबंधित पालकांनी आपल्या पाल्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे। यासाठी RTE 25% प्रवेश पोर्टलवरती आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे, जेणेकरून पालकांना प्रक्रिया सुलभपणे पूर्ण करता येईल। जिल्हा परिषद ठाणेच्या शिक्षण विभागामार्फत सर्व संबंधित शाळांना व प्रशासकीय यंत्रणेला याबाबत आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहेत। पालकांनी दिलेल्या मुदतीमध्ये आवश्यक कागदपत्रांसह संबंधित शाळा केंद्रावरती उपस्थित राहून प्रवेश निश्चित करावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे। RTE 25% प्रवेश प्रक्रियेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना कागदपत्र पडताळणीसाठी अतिरिक्त वेळ उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। कोणत्याही पालकांचे नुकसान होऊ नये यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। पालकांनी विलंब न करता 30 एप्रिल 2026 पर्यंत सर्व कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असं शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी सांगितलं आहे।